फ्रेंड्स, आज आपण पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत, जे की करायला एकदम सोपे आणि खूपच चविष्ट असे वडे एकदम घरातील तुमच्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता. खूपच चविष्ट आणि खूपच हेल्दी. हे बघा मी कशाचे बनवत आहेत. हिरवे मूग मी भिजवले होते आणि त्याला मोड आणून घेतले आहेत बघा अशा प्रकारे, आणि पाण्यामध्ये ठेवले आहेत. छान असे आपण 2-3 पाण्याने त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण हिरवे मूग आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात आणि त्यातल्या त्यात मोड आणलेले म्हणजे अगदीच पर्वणीच आहे. खूप टेस्टी होतात बघा. अशा प्रकारे आपण छान धुवून घेतले. त्यामध्ये आपण एक टोमॅटो, एक कांदा, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहोत. हे बघा अशा प्रकारे छान धुवून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं आहे. त्यामध्ये आपण माझ्याकडे मिक्स होत्या हिरवी लाल मिरची ती टाकली आहे. त्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत. लसणाने खूपच सुंदर असं चव येते त्याला. एक लसणाची पूर्ण कांडी टाकली आहे मी सोलून. त्यानंतर जिरे टाकणार आहोत 1 चमचा. त्याने पण एक अप्रतिम अशी चव तयार होते. हे बघा अशा प्रकारे मी जाडसरच बारीक केलं आहे, जास्त बारीक नाही केली हे पेस्ट. त्यानंतर हळद टाकली आहे. हळदीने रंग छान येतो आणि आपल्या हेल्थसाठी हळद चांगली असते. त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तो त्यामध्ये टाकत आहोत. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. शिमला मिरची बारीक कट केलेली आणि गाजर आपण बारीक कट केलेलं ते पण त्यामध्ये टाकत आहोत. कांदा जो आपण बारीक चिरून घेतला आहे तो पण त्यामध्ये टाकत आहोत. त्यानंतर माझ्याकडे भाजणीचं पीठ होतं शिल्लक. त्याने तर एकदम अप्रतिम अशी चव होती. एकदा अशा प्रकारे करून बघा. तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही ते बेसन पिठाचा वापर केला तरी चालेल. तांदळाचं पीठ असेल तर तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल, किंवा ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल. अप्रतिम अशी चव होते. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. थोडीशी लाल मिरची टाकली आहे. आपण हिरवी मिरची तर अगोदर टाकली आहे. छान असं आपण मिक्स करून घेत आहोत. खूपच अप्रतिम अशी चव. त्यानंतर माझ्याकडे ऑर्गन सीड्स होते ते टाकले आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकला चालेल, लिंबू पिळलं तरी चालेल. खूपच अप्रतिम अशी चव होते. हे बघा अशा प्रकारे आपण त्याचं पीठ तयार केलं आहे आणि हातावर आपण त्याचे गोळे थापून घेत आहोत. बघा किती करायला एकदम सोपे आहेत. जसा उडीद वड्याचा आकार आहे त्याप्रमाणे मी करून घेतले सगळे. तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये आपण छान असे तळून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय केले तरी चालेल. मी डीप फ्राय केले आहेत. नाही खरं कधी करत, पण गेस्ट आले होते त्यांच्यासाठी म्हटलं चला आपण दरवेळी करतोच शॅलो फ्राय, डीप फ्राय करूया म्हणजे तळूयात. खूपच अप्रतिम अशी चव होते. चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आणि लाईक करायला पण विसरायचं नाही. खूप सुंदर अशी हेल्दी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. अगदी घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही छान अशी बनवू शकता हेल्दी मुलांसाठी. आणि कसं होतं, बाहेर तुम्ही हे वडे जर खायला गेले तर तुम्हाला जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागतील आणि मनसोक्त खाता येणार नाही. तुम्ही घरामध्ये अगदी पोटभरीचं त्यांना देऊ शकता. हे वडे तुम्ही असेच जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर लागतात, कारण त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली आहे, लाल मिरची, जिरे, लसूण टाकलं आहे, आणि भाज्या तुमच्या आवडीच्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता. तुम्हाला तुमच्याकडे जे आहेत त्या. हे बघा किती सुंदर कलर आला आहे वड्यांना. मी दुसऱ्यांदा दाखवते बघा तुम्हाला. एकदम अप्रतिम असे वडे आपले मुगाचे वडे अशा प्रकारे करून मुलांसाठी हेल्दी ब्रेकफास्टला खाऊ शकता तुम्ही, किंवा लंच डिनरला कधीही खाऊ शकता. एवढे छान होतात हिरव्या मुगाचे वडे. बघा किती सुंदर, आणि रंग पण किती सुंदर आला आहे. बघू शकता आपण. असेच खाल्ले तरी छान लागतील. तुम्ही चटणीबरोबर खाल्ले, सांबार बनवलं तरी चालेल. मी चटणी बनवली होती खोबऱ्याची, आणि थोडंसं सांबार पण बनवलं होतं.
पण असे जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर लागतात. हेल्दी रेसिपी हिरव्या मुगाचे वडे, जे की हिरवे मूग त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि खाण्यासाठी पण आपल्या खूप छान असतं. बघा आजपर्यंत छान असे आपण तळून घेतले आहेत. रंग पण किती सुंदर आला आहे बघा. हेल्दी असे हिरव्या मुगाचे वडे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.